पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत आणि त्यानंतर एक त्यांचा मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला होता। मात्र या मारहाणीमध्ये विजय रौंदळ नावाचे जे व्यक्ती आहेत ते जखमी झालेले आहेत आणि या संदर्भात बावधन पोलीस ठाण्यामध्ये प्रशांत जाधव यांनी एक तक्रार दिलेली आहे। ते सध्या आपल्या सोबत आहेत। तुम्ही त्या दिवशी त्या ठिकाणी होतात, नेमकं काय घडलं होतं आणि विजय रौंदळ हे कधी आले होते किंवा बाबूराव चांदेरे यांनी कशी सुरुवात केली होती त्या दिवशी? तिथे बाबूराव चांदेरेंनी मशीन्स आणि काही लोक आणून आमच्या प्लॉटमध्ये सर्वे नंबर 273 मध्ये खोदाई करत होतो। तिथे आमच्या केअरटेकरचा मला फोन आला म्हणून मी त्या ठिकाणी गेलो असता मी त्या लोकांना विचारत होतो की बाबा तुम्ही काम कोणाच्या ह्याच्यावर करताय, काय इथून तुम्हाला परमिशन काय आहे, कसलं काय आहे ते। तर त्यावेळी तिथून पाठीमागणं बाबूराव चांदेरे आले आणि त्यांनी डायरेक्ट मला मारायला सुरुवात केली। अच्छा, म्हणजे तुम्हाला? हो, पहिल्यांदा त्यांनी मला मारहाण केली। मला मारहाण केल्यावरती मी आमच्या विजय सरांना फोन केला की सर असा इथं विषय चालू आहे, त्यांना इथं परमिशन नसताना इथे आपल्या भाजी खोदाई करतायत। तर त्यांनी मला मारहाण केलेली। त्यावेळी थोड्या वेळ तिथे विजय सर आले असता विजय सरांनी ही गाडीमधून उतरले खाली। ते उतरून फक्त विचारत होते बाबा तुम्ही इथं काय करशाल, कशासाठी करताय। तर बाबूराव चांदेरेंनी त्यांनाही मारहाण करायला सुरुवात केली। त्यांना एकदम धरपकडून दोघांनी त्यांना पकडलं पण होतं। म्हणून पकडून बाबूराव चांदेरे त्यांना उचलून आपटलं। हे आपण रीलमध्ये पाहिलंच असेल, जो व्हिडिओ जो व्हायरल झालेला आहे। त्यांना उचलून आपटलं। माझ्या डोक्याला मार लागला होता। मी रविवारी संध्याकाळी मला डिस्चार्ज मिळाला आणि विजय सर अजूनही ICU मध्ये आहेत। आता त्यांचं म्हणणं आहे की सर्वात आधी तुम्ही जे पोकनेल चालक होते त्यांच्यावरती दगडफेक केली। तुम्ही जर त्या व्हिडिओ सगळं पूर्णपणे पाहिले असतील तर विजय सर गाडीतनं खाली उतरल्या बाबूराव चांदेरेंनी त्यांना मारहाण केलेल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते। मग त्यांनी मग कशी दगडफेक केली हा पण एक प्रश्न आहे। त्यांनी गाडीमध्ये खाली उतरल्या त्यांनी सुरुवात केली। हे व्हिडिओमध्ये आहे, व्हिडिओमध्ये जो व्हायरल व्हिडिओ झाला त्यामुळे तुम्ही पाहू शकता। त्यामुळे दगडफेक वगैरे कसली काय कुठे झालेली नाही आहे। हे कम्प्लिटली चुकीचं आहे वक्तव्य। आम्ही कुठल्याही प्रकारे दगडफेक केलं नाही। वाटलंच तुम्ही जे पोकलेनचे मालक आहेत तुम्ही त्यांना विचारून खात्री करून घेऊ शकता। आता बाबूराव चांदेरे आणि वाद हे काही नवीन नाही, या अगोदरही अनेकदा असं घडलेलं आहे। तर सर्वसामान्य नागरिक म्हणून तुमची काय मागणी असेल? सर्वसामान्य नागरिक म्हणून माझी एवढीच मागणी आहे, जर ह्या ठिकाणी बाबूराव चांदेरेंना जर मारहाण झाली असती तर पोलीस प्रशासनाने अशीच कारवाई केली असती का? त्यांनी जी आम्हाला मारहाणी केलेली आहे, तर पोलीस प्रशासनाने जी कारवाई केलेली आहे त्याबद्दल थोडीशी नाराजी आहे। काय काय अपेक्षित आहे तुम्हाला? अपेक्षा होतं की आता जी मारहाण झाली ती भयंकर झाली आणि हे आमचे विजय सर ह्या परिसरामध्ये खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने सर्वश्रुत आहेत आणि त्यांची आता लेटेस्टमध्ये मार्चमध्ये त्यांची मोठी ओपन हार्ट सर्जरी झालेली हे सगळ्यांना माहिती। त्यामुळे त्यांना एवढा प्रचंड धक्का बसलेला आहे। त्यामुळे ते अजूनही ICU मध्ये आहेत। बाबूराव चांदेरे आता जे कलम लावलेले आहेत ते अतिशय म्हणजे आज पेपरला पण आलेले आहे। जरा कलम वाढ व्हावी, किरकोळ कलम लावलेले आहे, लावून केलेली कारवाई आहे ती कलम वाढ व्हावी एवढीच फक्त आमची मागणी आहे। पोलिसांनी सहकार्य केलं का तुम्हाला? पोलिसांनी सहकार्य करण्यापेक्षा त्यांनी गुन्हा दाखल केला पण तो किरकोळ स्वरूपाचा आहे असं मला तरी वाटतं। त्याबद्दल थोडीशी नाराजी आहे। आता मग पोलिसांकडनं काय अपेक्षा आहे? कलम वाढ करून चांगली कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून सुद्धा परिसरामध्ये एक पोलिसांबद्दल एक चांगला आदर तयार होईल, एवढीच फक्त अपेक्षा। तर हे प्रशांत जाधव आहेत। ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी ते स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते। बाबूराव चांदेरे यांनी अगोदर प्रशांत जाधव यांना धक्काबुक्की केली, मारहाण केली आणि त्यानंतर विजय रौंदळ यांना कशा पद्धतीनं पाडलं किंवा मारहाण केली हे तुम्ही सगळ्यांनी बघितलंच आहे। त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती देखील व्हायरल होतोय। परंतु या सर्व प्रकरणामध्ये पोलिसांची जी भूमिका आहे ती महत्त्वाची आहे। पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी जी मागणी आहे फिर्यादी प्रशांत जाधव यांनी केलेली आहे। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पुणे।